पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुंब्र्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन करण्यात आले। त्यात स्थानिक नेते शमीम खान यांनी 2 वेळा पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावले। सदर क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर शमीम खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। आज भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी आव्हाड यांच्या समोर हा प्रकार घडल्याने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती। परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आपल्या पक्षाची बाजू स्पष्ट करताना प्रथमतः ही क्लिप बनावट असून राजकीय हेतूने प्रेरित असून पक्षाला बदनामी करण्याकरिता बनवली गेली असल्याचे सांगितले आहे। परंतु शमीम खान यांनी आपण कसे चुकून बोललो असे स्पष्टीकरण दिल्याचे कळताच त्यांनी यू टर्न घेत शमीम खान यांनी माफी मागितली असून हा प्रश्न इथे संपवा अशी विनंती केली। त्यांनी दुसरी एक मोठी क्लिप देखील केली ज्यात शमीम खान पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देताना स्पष्ट दिसत आहेत। काल जो गुन्हा दाखल झाला त्याच्याबद्दल आम्हाला कालच कळलं। हा कार्यक्रम कधी घेतला होता तर पहलगामवर जो टेररिस्टचा हल्ला झाला त्याच्यानंतर त्याचा निषेध करायसाठी हा कार्यक्रम घेतला होता। ते जे दाखवत आहे ते 10 सेकंदाची फक्त टेप दाखवत आहे, पण माझी अशी इच्छा आणि मी तुम्हाला तो पुऱ्या कार्यक्रमाची टेप तुम्हाला पाठवलेली आहे। त्याच्यात शमीमभाई काय म्हणतात ते म्हणतात की त्या टेररिस्टला फाशी तर द्याच, पण रस्त्यावर उभं करून त्यांना ठेचून मारा। त्यामुळे राष्ट्रवादीचा कुठला कार्यकर्ता कधीही टेररिस्ट आतंकवाद्यांच्या बाजूने उभा राहणार नाही। पाकिस्तान जिंदाबाद हे कधीच त्यांच्या तोंडातून निघू शकत नाही। हे डॉक्टर्ड क्लिप आहे आणि जसं जसं इलेक्शन जवळ येईल अशा प्रकारच्या डॉक्टर्ड टेप्स येत राहतील। आम्ही या टेप्सचाच निषेध करतो। सर, कुठेतरी त्यांचं म्हणणं आहे की मी चुकून बोललो आहे हे शब्द। सर, मी तुम्हाला ती टेप प्रोव्हाइड केली आहे। 100 वेळा तो पाकिस्तान मुर्दाबाद बोलतो, 100 वेळा। आणि खरंच जर चुकून न ऐकता त्याच्याकडनं गेलं असेल जिंदाबाद आणि त्यांनी जर त्याची माफी मागितली असेल तर विषय संपला पाहिजे तिथल्या तिथे। 100 वेळा तो मुर्दाबाद म्हणतोय। स्थानिक आमदार देखील टीका करतायत आव्हाडांवर, त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे। साहेब, इलेक्शन जवळ आलंय। इलेक्शन जवळ आल्यावरच काय ही टेप बाहेर आली? कुठेतरी हिंदू मुस्लिम त्यांना करायचंय। आव्हाड साहेब हे मुस्लिमांच्याच बाजूने आहेत, पाकिस्तानच्या बाजूने असं दाखवायचा त्यांचा प्रयत्न आहे। तो फोल ठरणार आहे, कारण काय जेवढे आव्हाड साहेबांना मुस्लिम मतदान करतात त्याच्याहून जास्ती कळव्यातनं त्यांना हिंदू मतदान करतात। साहेबांनी एवढा सेक्युलर माणूस दुसरा नाही आणि साहेबांकडनं अशी चूक कधी घडू शकत नाही।